नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आजची रेसिपी आहे पोपटी, जी मी पहिल्यांदाच करणार आहे आणि खाणारसुद्धा आहे। ह्याच्या आधी मी कधी केलीसुद्धा नाही आणि खाल्लीसुद्धा नाही आहे। तर ही जी पोपटी आहे ही साधारणपणे रायगड साईडला खूप जास्त फेमस आहे, कारण वालाच्या शेंगा आणि भांबोड्याचा पाला हा त्या साईडला अवेलेबल असतो। कारण त्याचा जो कोर इन्ग्रेडियंटच आहेत वालाच्या शेंगा आणि भांबोड्याचा पाला। तर आपण पोपटी दोन प्रकारे करू शकतो, एक व्हेजमध्ये आणि नॉन व्हेजमध्ये सुद्धा। तर मी चिकन पोपटी करणार आहे, त्यासाठी मी 1 किलो वालाच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि 1 किलो चिकन घेतलेलं आहे। आता चिकन आपण मॅरिनेशन करून घ्यायचे आहेत, ज्या पद्धतीने आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट, हळद, त्यानंतर लिंबू, दही, मीठ असं सगळं घेऊन थोडीशी कोथिंबीर घेऊन मॅरिनेशन करायला ठेवून द्यायचं आहे। साधारणपणे 1 तास इतका वेळ मॅरिनेशन करायला ठेवून द्यायचं आहे। तर चिकन मॅरिनेशन करून झालेलं आहे। आता इथे मी वालाच्या शेंगा घेतल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत वालाच्या शेंगा। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे। त्यानंतर थोडंसं तेल घेतलेलं आहे मी इथे। हे सगळं आपण 15 मिनिटासाठी ठेवून देऊया। आता मी इथे 2 ते 3 मके घेतलेले आहेत, त्यांना 2 ते 3 पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 बटाटे आहेत, ज्यांना मध्ये मध्ये मी कट करून घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये सुद्धा आपण मीठ, लाल तिखट आणि थोडासा लिंबू पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून खूप टँगी आणि चटपटत असे आपले कॉर्न होणार आहेत। हे सगळं आता आपण एकत्रित मिक्स करून घेऊया। मक्यांना मीठ चांगलं लागलं पाहिजे, आपण असं लावायचं आहे। आता जे बटाटे होते त्याच्या आतमध्ये जे मी मीठ आणि बाकीचे मसाले टाकले जे लागत होते, त्याच्यामुळे मी एका वाटीमध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, थोडंसं तेल घेतलेलं आणि अर्धा लिंबू पिळलेला आहे। त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे आणि तीच पेस्ट मी त्या बटाट्यांच्या आतमध्ये लावलेली आहे आणि उरलेली पेस्ट आहे ती मी कॉर्नला सुद्धा लावून घेतलेली आहे। आता हे सगळं मॅरिनेशन झालेलं आहे। आता आपण पोपटी लावून घेऊया। तर हा बघा, हा भांबोड्याचा पाला आहे। इथे मी 1-2 केळीची पानं आणि दुसरी कुठली तरी पानं आहे, त्याचं नाव नाही मला माहिती। तर हे सगळे मॅरिनेशन करून घेतलेल्या वस्तू इथे आहेत सगळ्या। तर आता भांबोड्याचा पाला जो आहे, जर आपल्याला 1 किलो चिकनसाठी करायचं असेल तर साधारणपणे 3 ते 4 जुड्या कोथिंबीर किंवा आपण जी पालेभाजी घेतो तितका भांबोड्याचा पाला पाहिजे, कारण तो वाफ लागल्यानंतर तो पाला आळतो, त्याची साईज कमी होते, त्याच्यामुळे पाला भरपूर लागतो। तर हा पाला बघा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची सगळ्यात पहिले मी त्या पाल्याची, भांबोड्याच्या पाल्याची मी लेअर लावते आहे। ह्याच्यावरती मी एक केळीचं पान ठेवणार आहे आणि त्याच्यावरती मी चिकन ठेवणार आहे, जेणेकरून ते चिकन आपलं आहे ते भांबोड्याच्या पाल्याला लागू नये किंवा आणि भरताना जी पोपटी आहे किंवा आपण जो पाला भरतो आहे तो एकदम दाबून दाबून भरायचा आहे, कारण तो आळल्यानंतर जी साईज कमी होते आणि आपण जे चिकन किंवा वालाच्या शेंगा जे घेतलेल्या आहेत त्या कुकरला लागू शकतात, म्हणजे करपूसुद्धा शकतात। त्याच्यामुळे दाबताना व्यवस्थित दाबून आणि खूप भरपूर सारा पाला घेऊनच आपण ती पोपटी लावायची आहेत। तरी तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे पोपटी लावून घेतलेली आहे, तुम्हाला मी पुढे दाखवतेच। तर पानांचं मध्ये पार्टिशन ठेवलेलं आहे, जेणेकरून चिकनचा जो हे आहे, चिकन जे मॅरिनेशन केलेले आहे ते आणि इतर कुठल्या वस्तू एकमेकांमध्ये मिक्स होऊ नये, म्हणून प्रत्येकाचा वेगवेगळी टेस्ट खाता यावी यासाठी मी अशा प्रकारे पोपटी लावून घेतलेली आहे। मला ॲक्च्युली म्हणजे नाही माहिती कशी लावतात, पण ही माझ्या मनानेच मी लावलेलं आहे। तर पूर्णपणे 2 ते 3 लेअरचं जी बिर्याणी आपण लावतो त्या प्रकारेची मी ही पोपटी लावून घेतलेली आहे। पूर्ण कुकर भरून, म्हणजे जवळजवळ 9 ते 10 लिटरचा हा कुकर आहे, तो पूर्णपणे भरून मी पोपटी लावलेली आहे। त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते की 10 ते 12 शिट्या आपण करायच्या आहेत ह्याचा। साधारणपणे 10 शिट्या केल्या तरी चालतात। तर आता आपण हे कुकर लावून घेऊया आणि 10 शिट्या होईपर्यंत आपण वाट बघायची आहे। आता त्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे, कारण हा जो पाला आहे किंवा आपण जे चिकन मॅरिनेशन केलेलं होतं त्यामध्ये दही आहे आणि दहीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही आहे। आता बघा 10 शिट्या झालेल्या आहेत माझ्या। आता आपण कुकर खोलून बघूया। तर हे बघा, पूर्ण कुकर आपण भरून लावलेला, पण त्याचा पाला जो आहे तो आळून पूर्ण कुकर अर्धी झालेली आहे। आता आपण एक एक गोष्टी काढून घेऊया। हे बघा, तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सगळ्या गोष्टी शिजल्या गेलेल्या आहेत। चिकनसुद्धा सुकत शिजलं गेलेलं आहे जसं आपल्याला हवं आहे तसंच। कॉर्नसुद्धा खूप छान प्रकारे शिजलेले आहेत। आता मी ही एक वरची लेअर काढते आहे गरमागरम सगळ्यांना खाण्यासाठी।
तर थोडंसं मीठ कमी झालं होतं माझ्याकडून, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये थोडं थोडं मीठ असल्यामुळे मला थोडी भीती वाटत होती त्याच्यामुळे. पण तुम्ही चवीनुसार बरोबर मीठ घ्या. आणि हे बघा, या अशा प्रकारची पोपटी तयार झालेली आहे.